हॅलो स्टुडंट्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघत आहोत पोलीस भरतीचे मागील वर्षाचे प्रश्न जे की गणित आणि बुद्धिमत्ता याच्यावरती विचारलेले होते। तर या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेसाठी नक्कीच फायदा होईल, तर हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघूयात प्रश्न कशा प्रकारचे आलेले होते। 10 मजूर रोज 6 तास काम करून 12 दिवसात पूर्ण करतात, तेच काम जर 20 मजूर 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करत असतील। आता बघा, याचं सूत्र काय आहे, मजूर गुणिले तास गुणिले दिवस। हे काय पहिल्या कंडिशन साठी बरोबर, दुसऱ्या कंडिशन साठीचे मजूर गुणिले तास गुणिले दिवस। ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू ठेवा। काय आहे, 10 मजूर आहेत, किती तास काम करतात, 6 तास आणि 12 दिवसांसाठी बरोबर। मजूर किती आहेत, 20, तास किती आहेत, 9 आणि किती दिवस हे तुम्हाला विचारलेलं आहे। आता बघा इथं 20 गुणिले 9 आहे, हे इथं गेल्यानंतर भागाकाराला जाईल। 9 गुणिले 20, 10 एके 10, 10 दोन्ही 20, बे एके बे, बे त्रिक 6, 3 एके 3, 3 त्रिक 9, 3 एके 3, 3 चौक 12, म्हणजेच 4 बरोबर काय आले, दिवस आले। म्हणजेच तेच काम 20 मजूर 9 तास काम करून 4 दिवसात ते काम पूर्ण करतील। ठीक आहे, अगदी सोप्या प्रकारचा प्रश्न आहे। फक्त काय करायचं की दोन्ही कंडिशन्स आहेत त्या इक्वल आहेत असं मानून त्यांचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे। ठीक आहे, पुढे बघा, एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते, तर दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यास 12 तास लागतात। जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल। आता बघा, एका नळाने किती तासात भरते, 6 तासात भरते, म्हणजे त्याचा रेट काय झाला तर 1/6 झाला। दुसऱ्या नळाने किती भरते, 1/12 बरोबर पूर्ण भरण्यासाठी। ठीक आहे, म्हणजे काय झालं इथं बघा, आता इथं दोघांचा छेद समान करून घ्यावा लागेल। इथं गुणिले 2 करा, इथं गुणिले 2 करा, म्हणजेच काय येईल, 2/12 अधिक 1/12 येईल। म्हणजे 2 अधिक 1 किती झाले, 3, 3/12 म्हणजे 3 एके 3, 3 चौक 12, 1/4 झालं। म्हणजेच दोघांचा मिळून रेट किती असणार आहे, 1/4। म्हणजेच ते किती तासात काम करतील, तर पूर्ण टाकी भरण्यासाठी त्यांना किती वेळ लागेल, तर 4 तास एवढा वेळ लागणार आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात आपण। दोन संख्यांची बेरीज 33 असून त्यांची वजाबाकी 25 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती। आता जर त्या दोन संख्या, एक संख्या जर x पकडली आणि दुसरी संख्या जर y पकडली, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती दिलेली आहे, 33 दिलेली आहे। म्हणजेच x अधिक y बरोबर किती दिली आहे, 33 दिलेली आहे। त्यांची वजाबाकी ही 25 आहे। वजाबाकी म्हणजेच काय, x वजा y बरोबर किती दिली आहे, 25 दिलेली आहे बरोबर आहे। x वजा y बरोबर किती दिलेली आहे, तर 25 दिलेली आहे। तर तुम्हाला काय विचारले, त्यापैकी लहान संख्या कोणती। आता ह्या दोन संख्या दिलेल्या आहेत, त्यांचं काय करावं लागेल, तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल। हे एक इक्वेशन भेटलं आणि हे एक इक्वेशन भेटलं। जर ह्या दोन इक्वेशनची तुम्ही बेरीज केली तर किती येते बघा, x अधिक x बरोबर 2x येईल, अधिक y वजा y केल्यानंतर किती येतात, 0 येतात, आणि इथं अधिक केल्यानंतर किती येईल, 3 आणि 5 8 येतील, आणि हे 3 अधिक 2 5 येतील। म्हणजेच x बरोबर किती झाले, 58/2, बे 2 4 आणि 2 9 18, म्हणजे x बरोबर किती झाले, 29 झाले। ठीक आहे, x बरोबर झाले 29। म्हणजेच x बरोबर जर इक्वेशन मध्ये 29 ठेवले, y बरोबर 33 येतात। म्हणजेच y बरोबर किती झाले, 33 वजा 29 झाले, म्हणजेच y बरोबर किती झाले, 4 झाले। x बरोबर 29 झालं। म्हणजेच एक संख्या 29 असेल तर दुसरी संख्या किती असणार आहे, 4 असणार आहे। आता बघा, त्यापैकी लहान संख्या कोणती, तर लहान संख्या अर्थातच कोण आहे, 4 ही त्यापैकी लहान संख्या आहे। आपण काय केलं, क्रॉस चेक करूयात आपला आन्सर। काय केलं, फक्त एक संख्या x पकडली, दुसरी y पकडली, त्या दोघांची बेरीज म्हणजेच x अधिक y बरोबर 33 आलं, आणि x वजा y बरोबर किती आलं, 25 आलं। तर ते दोन इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला x आणि y च्या व्हॅल्यूज भेटल्या, आणि त्यापैकी लहान संख्या कोणती आहे, तर 4 ही लहान संख्या आहे। क्रॉस चेक करू शकता तुम्ही। दोन संख्यांची बेरीज म्हणजे 29 अधिक 4 केल्यानंतर 33 येते, आणि 29 वजा 4 केल्यानंतर 25 ही एवढी त्यांची काय येते, वजाबाकी येते। पुढे बघा, वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे। आता बघा, वडिलांचं वय आणि मुलाचं वय, जर मुलाचे वय x पकडले तर वडिलांचं वय किती आहे, तिप्पट आहे, म्हणजे 3x येईल। 10 वर्षानंतर वडिलांचे वय
आता बघा इथं 10 वर्षानंतर काय होणार आहे, वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 10 वर्षानंतर वडिलांचं वय किती असणार आहे, 3x + 10 असणार आहे आणि अर्थातच मुलाचं पण वय 10 वर्षानं जास्त असणार आहे. तर कंडिशन काय दिलेली आहे की मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. म्हणजेच काय होईल, जेवढं वय हे वडिलांचं आहे तेवढं वय येण्यासाठी मुलाच्या वयाची काय करावी लागते, दुप्पट करावी लागते. बरोबर आहे. म्हणजे जेवढं वडिलांचं वय आहे तेवढे वय येण्यासाठी मुलाच्या वयाची दुप्पट केलेली आहे. म्हणजेच कसं येईल, 3x + 10 बरोबर 2x + 20 येईल. ठीक आहे. आता पुढे बघा, इकडे 3x आहे, इकडे 2x आहे. 3x - 2x म्हणजे काय येईल, x येईल. बरोबर. आता इथं +10 इकडे गेल्यानंतर काय जाईल, -10 येईल. म्हणजेच बरोबर 10 झालं. x बरोबर किती आलं, 10 आलं. तर वडिलांचे आजचे वय किती, वडिलांचं वय किती असणार आहे, अर्थातच 30 वर्ष असणार आहे. काय केलं की पहिल्यांदा फक्त आजचे वय त्यांचे कन्सिडर केले. मुलाचं जर वय x असेल तर वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे, म्हणजे 3x असणार आहे. आता 10 वर्षानंतर दोघांची वय काय असणार आहेत की 10 न ती वाढणार आहेत. म्हणजेच वडिलांचे वय काय होईल, 3x + 10 होईल आणि मुलाचं वय काय होईल, x + 10 होईल. मग त्यांची कंडिशन कशी दिलेली आहे की वडिलांच्या वया एवढं मुलाचं वय होण्यासाठी मुलाच्या वयाची दुप्पट होईल. त्याच्यावरून तुम्हाला काय भेटलं, हे इक्वेशन भेटलं आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला x भेटेल आणि x भेटले की तुम्हाला वडिलांचं वय काढता येईल आणि ते किती येईल तर 30 वर्षे एवढं येणार आहे. पुढचा प्रश्न बघा, एका व्यक्तीचा पगार हा 45,000 रुपये आहे. त्याच्या पगारात जर 12.5% एवढी वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती हे विचारलेलं आहे. आता जो ओरिजिनल पगार आहे, जुना पगार आणि नवीन पगार. ठीक आहे. आता बघा इथं पगार पहिल्यांदा जुना जर 100 कन्सिडर केला तर वाढ किती झाली, 12.5%. म्हणजेच 100 + 12.5 एवढी होईल. म्हणजेच यांची बेरीज केल्यानंतर 112.5 होईल. हे समजलं. म्हणजेच जुनी पगार जर 100 रुपये असेल तर नवीन किती असणार आहे, 112.5 एवढी असणार आहे. तर त्या व्यक्तीचा पगार जर 45,000 असेल तर त्याचा नवीन पगार किती हे तुम्हाला इथं काढायचं आहे. आता नवीन पगार कसा काढाल, इथं काय पकडला, x पकडला. फक्त तुम्हाला काय करायचं, हे सॉल्व्ह करायचं आहे. याचा आणि याचा तिरकस गुणाकार करा. म्हणजेच 112.5 गुणुले 45,000 भागिले 100 बरोबर काय असणार आहे, x असणार आहे. ह्या डबल शून्याला हा डबल शून्य केला आणि ह्या संख्यांची काय करायची आहे, तुम्हाला गुणाकार करायचा आहे. म्हणजे 112.5 गुणुले 450 येईल. आता इथे 0, 45 गुणुले 5 करा. 5 × 5 = 25, 4 × 5 = 20 आणि 2 = 22. म्हणजे इथं झाले 5, इथं झाले 22, 45 दोन्ही 90, इथं झाले 2, हातच्या गेले 11, 45 × 1 = 45, इथं 6 आणि इथं 5, म्हणजे इथं 6 आणि इथं 5 आणि नंतर 45, 45 आणि 5 = 50 आणि टोटल दशांश घर किती आहेत, 1 दशांश घर आहे. म्हणजेच तुमचं उत्तर काय येईल, गुणाकार केल्यानंतर हा गुणाकार तुम्हाला करता येईल, 50,625 एवढी काय असणार आहे, त्याचा नवीन पगार असणार आहे. फक्त काय केलंय की जेवढी वाढ झालेली आहे, म्हणजे आताची पगार 100 असेल तर नंतरची किती असणार आहे, 112.5 असणार आहे. तर त्याच प्रमाणामध्ये 45,000 एवढी पगार असेल तर नवीन पगार किती हे फक्त तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याच्यामध्ये फक्त एक गुणाकार फक्त मोठा आहे तो फक्त तुम्हाला व्यवस्थित केला की तुम्हाला तुमचं उत्तर भेटेल. ठीक आहे. पुढे बघा, रेखाला इंग्रजी सोडून इतर 5 विषयात 60 गुण मिळाले. बघा, म्हणजे 5 विषयांचे गुण किती झाले, सरासरी गुण 60 आहेत. म्हणजेच त्यांची बेरीज किती असणार आहे, 60 गुणुले 5 असणार आहे. म्हणजेच 300 एवढी काय झाली, 5 विषयांच्या गुणांची बेरीज झाली. याच्यामध्ये कोणता विषय नाहीये तर इंग्रजी हा विषय नाहीये. इंग्रजीमधील गुण मिळवल्यास 6 विषयांची सरासरी ही 61 होते. म्हणजेच 6 विषयांची जर बेरीज केली तर किती होते, 61 होते. आधीचे 5 विषय आणि आता इंग्रजी हा 6वा विषय, म्हणजेच किती झाले, 366. ह्याच्यामध्ये काय आहे, इंग्रजी विषय आहे. 5 विषयांची सरासरी आहे, बेरीज आहे 300, 6 विषयांची आहे 366. म्हणजेच जे 366 आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा कोणता विषय आहे तर इंग्रजी विषय आहे. म्हणजे ह्या दोघांची जर वजाबाकी केली तर 66 मार्क हे कशाला असणार आहे, अर्थातच इंग्रजी या विषयाला असणार
आहेत. अगदी सोप्या प्रकारचा प्रश्न होता. फक्त काय करायचं आहे की 5 विषयांची सरासरी आणि 6 विषयांची सरासरी ह्या दोघांमधला जर फरक काढला तर तुम्हाला काय भेटेल, इंग्रजी या विषयामधील गुण भेटणार आहेत. पुढे बघा, अ व ब यांनी अनुक्रमे अ व ब यांनी अनुक्रमे 3000 व 2000 रुपयांची गुंतवणूक केलेली आहे आणि व्यवसाय सुरू केला. वर्षाच्या शेवटी त्यांना 25,000 एवढा नफा झाला, तर अ च्या नफ्यातील वाटा किती? आता नफ्यातील वाटा यांचं जर प्रमाण काढायचं असेल तर तुम्हाला त्याच्या गुंतवणुकीचं प्रमाण काढावं लागणार आहे. म्हणजेच अ न जेवढी गुंतवणूक केलेली आहे आणि ब ने जेवढी गुंतवणूक केलेली आहे त्याचं प्रमाण जर काढलं आपण तर किती येत आहे बघा. ह्या 3 शून्याला हे 3 शून्य केलं तर अ चं प्रमाण 3 असेल तर ब चं 2 आहे. म्हणजे दोघांनी मिळून किती 5 भाग जर केले असतील तर त्यातले 3 भाग हे अ चे आहेत आणि ब चे 2 भाग आहेत. ठीक आहे. आता वर्षाच्या शेवटी त्यांना 25,000 नफा झालेला आहे. म्हणजेच टोटल जर 5 भाग असतील तर किती झालेला आहे, 25,000 नफा झाला. म्हणजे एका भागाचा नफा किती झाला, 5,000 झाला. ठीक आहे, बरोबर आहे. कसं काढलं बघा, टोटल किती 5 भाग केले, त्यातले 3 भाग कशाचे आहेत, अ चे आहेत आणि ब चे किती आहेत, 2 आहेत. मग 5 भागांचा नफा जर 25,000 असेल तर एका भागाचा किती झाला, 5,000 झाला. तर तुम्हाला काय विचारलंय की अ चा नफा किती? अ चे किती भाग आहेत, 3 भाग आहेत. म्हणजेच 5,000 गुणिले 3 केलं की तुमचा 15,000 एवढा काय असणार आहे, अ च्या नफ्यातील वाटा असणार आहे. नेक्स्ट बघा, 12 मीटर उंचीच्या इमारतीची सावली 9 मीटर पडते. ही एक 12 मीटर उंचीची इमारत आहे, तिची सावली किती पडते, 9 मीटर पडते. ठीक आहे. त्याच वेळी 9 मीटर उंचीच्या इमारतीची सावली किती पडेल? जर 9 मीटर एवढी उंची असेल तर त्याची सावली किती पडेल हे विचारलेलं आहे. आता बघा, 12 मीटर उंच इमारत आणि इथं आहे सावली. ठीक आहे. 12 मीटरची 9 मीटर सावली पडते तर 9 मीटरची किती सावली पडेल? तिरकस गुणाकार करा. 9 गुणिले 9 भागिले 12. 3 त्रिक 9, 3 चौक 12. आता बघा इथे 9 त्रिक 27/4, 4 सख 24, 6 खाली राहतात 3, 4 7 28, 4 5 20 म्हणजे 6.75 मीटर एवढी काय असणार आहे, त्या इमारतीची सावली असणार आहे. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथं संपतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचं लेक्चर टाकल्यानंतर तुम्हाला ते पाहता येईल. धन्यवाद.